नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्याच वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. ठीक आहे, आज तारीख आहे 21 एप्रिल आणि 21 एप्रिल होतं. मित्रांनो, सर्व आपल्याला शुभप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. ठीक आहे, आपण सुरू करतोय रोजचे कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. रोज दररोज आपण 20 प्रश्न आपण घेत असतो. मित्रांनो, आपण आज व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल. ठीक आहे, मग आपण सुरू करूया आजचे महत्वाचे 20 प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, मतुआ धर्म मेळा कोठे आयोजित केला जातो? तो उत्तर आहेच पश्चिम बंगालमध्ये तो आयोजित केला जातो. कुठे? पश्चिम बंगालमध्ये तो आयोजित केला जातो. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 खालीलपैकी कोणास मिळाला आहे? तर उत्तर आहे अनिता चौधरी यांना मिळालेला आहे. मछली राष्ट्रीय पुरस्कार 26 कोणाला भेटलाय? लक्षात ठेवा, अनिता चौधरी यांना भेटलेला आहे. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. अनिता चौधरी, पुरस्काराचे नाव मछली राष्ट्रीय पुरस्कार 26, प्राप्तकर्ता अनिता चौधरी. पद सध्या ते वनरक्षक आहेत उत्तराखंड वन विभागात. कार्यकाळ 2021 पासून ते सतत कार्यरत. त्यानुसार 500 प्राणी यांचे रक्षण केले. ठीक आहे, आणि पुरस्कार देणारी संस्था कोणती? WWF म्हणजे इंडिया वर्ल्ड फंड फॉर नेचर आणि प्रभा खैतान फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम आहे. या दोघे मिळून हा पुरस्कार देतात, राष्ट्रीय स्तरावर दिला जातो आणि तो मिळालाय अनिता चौधरी यांना. रोख रक्कम पाहायला गेलं 5 लाख रोख रक्कम आहे. प्रशस्ती पत्रक आहे. उद्देश काय याचा? की वनरक्षकांच्या असाधारण कामगिरीला प्रोत्साहन देणे, वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील समर्पण ओळखणे. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ओके, हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न आपण घेऊया. खाली कोणत्या राज्यातील बिहू सण अंतराळ सुद्धा साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे आसाम राज्याचा बिहू सण साजरा करण्यात आला. आपल्याला प्रश्न पडेल की अंतराळात असा कसा हा सण साजरा करण्यात आला? आपण जर पाहायला गेला तर अमेरिकन अवकाशवीर आहेत, लक्षात असू दे. त्यांचं नाव आहे रेनिता साईकिया नावाचे एक अमेरिकेचे कोण आहेत मित्र? पाहायला गेलं आकाशवीर आहेत. त्यांनी त्यांनी जर पाहायला गेलं आसामची एक महिला आहे त्यांच्यासोबत ते विवाह केला आणि विवाह केल्यानंतर जेव्हा ते अंतराळात गेले तेव्हा त्यांनी हा सण साजरा केलेला आहे त्यांच्या स्वतःच्या बायकोसाठी. परंतु आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, काही महत्वाचे सण आहेत, उत्सव आहेत. ओनाम आहे केरळचा आहे, पोंगाल, जलीकुट्टू तमिळनाडू, हार्निबल उत्सव नागालँड, लोहारी बैसाखी पंजाब, गंगा महोत्सव उत्तर प्रदेश, बोनालू बुद्धकुंभा तेलंगणा, तीज राजस्थान, ट्युलिप फेस्टिवल जम्मू काश्मीर, कुलू उत्सव हिमाचल प्रदेश, बहु उत्सव आसाम, उदागी उत्सव आंध्र प्रदेश, छठ पूजा बिहार, बैसाखी हरियाणा, करम उत्सव तसो झारखंड, उदागी उत्सव कर्नाटक. ठीक आहे, ओके. तिसरा प्रश्न आपण पाहतोय, हंगेरी देशाचे नवीन पंतप्रधान खालीलपैकी कोण झाले आहेत? आपल्याला प्रश्न विचारलाय की हंगेरी देशाचे पंतप्रधान खालीलपैकी कोण झालेले आहेत? हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर उत्तर आहे पीटर मॅगार हे झालेले आहे. तर इतर देशाचे आपण पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष पाहूया. व्हेनेझुएलाचे निकोलस मादुरो राष्ट्राध्यक्ष, अर्जेंटिनाचे जेवियर मिलेई राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेक्सिको क्लाउडिया शेनबॉम पहिली महिला राष्ट्राध्यक्ष, क्रोएशिया जोरान मिलानविक राष्ट्राध्यक्ष, युक्रेनचे व्लोदिमीर झेलेन्स्की राष्ट्राध्यक्ष, सिंगापूरचे थर्मन षण्मुगरत्नम, लक्षात ठेवा. श्रीलंकाचे अनुराग कुमार दिसानायके, तैवानचे लाई चिंग ते, पाकिस्तानचे असिफ अली झरदारी, व्हिएतनामचे लुआंग कोंग, इजिप्तचे अब्देल फताह अल सिसी, दक्षिण आफ्रिका सिरिल रामाफोसा, रशियाचे व्लादिमीर पुतिन, अल्जेरियाचे अब्देल माजिद तैबान, रवांडाचे पॉल कागामे, लिथुएनियाचे गीतानास नौसेदा, आइसलँडचे हल्ला टोमासेडिटीर, चीनचे शी जिनपिंग, नाम्बिया नेतुंबो नंदी नरदेव, सुरिनामचे जेनिफर सिमन्स, सेशल्सचे पॅट्रिक हर्मनी, बोलिव्हियाचे रोड्रिगो पाज, आयर्लंडचे कॅथरीन कोनाली. लक्षात ठेवा. पुढे चौथा प्रश्न,
कोणत्या राज्यातील गुहाना राष्ट्रीय महत्त्वाच्या भूवारसा स्थळांचा दर्जा मिळाला? तर उत्तर आहे कर्नाटक राज्याला हा दर्जा मिळालेला आहे. इन डिटेल पाहूया आपण. मान्यता 13 एप्रिलला मिळाली. ठिकाण उत्तर कन्नडा कर्नाटका. भूवारसा स्थळ जिओ हेरिटेज साईट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. यांना लेणी हे एक सुप्रसिद्ध पर्यटन तीर्थक्षेत्र आहे. गोवामध्ये भव्य कास्ट चुनखडीच्या रचना आहेत. यामध्ये भैरवेश्वर शिखर 120 मीटर आणि मोहिनी शिखर 90 मीटर या दोन प्रमुख एकाश्म खडकांचा समावेश आहे. काळ्या खडकाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध. हे 2700 दशलक्ष वर्षापूर्वी तयार झालेले प्राचीन खडक आहे. GIS जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया 176व्या स्थापना दिनानिमित्त घोषणा करण्यात आली. हे भूगर्भीय अपरक्षण व कास्ट प्रक्रियामुळे आकारलेल्या भूदृश्याच्या उत्क्रांतीचे एक उल्लेखनीय उदाहरण सुद्धा आहे. पॉईंट खूप महत्वाचा लक्षात ठेवा. उत्तर कन्नडामध्ये दोन घटना, भैरेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर, हे 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात असू दे. पुढे 5वा प्रश्न. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 कोणत्या वर्षापर्यंत वाढवलेली आहे? तर पाहायला गेलं 2028 पर्यंत वाढवलेली आहे. इन डिटेल पाहूया आपण. केंद्रीय मंत्रिमंडळाने PMGSY 3 मार्च 25 नंतर 2028 पर्यंत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. योजना सुधारित एकूण खर्च 80,250 कोटीहून वाढवून 83,977 कोटी. PMGSY 3 मुख्य उद्देश गावांना ग्रामीण कृषी बाजार, शाळा आणि रुग्णालयाशी जोडून ग्रामीण संपर्क सुधारणे. मंत्रिमंडळाने अंदाजे 961 कोटी रुपयांच्या खर्चाच्या 161 लांब पल्ल्याच्या पुलांनाही मंजुरी दिली. PMGSY मुळात डिसेंबर 2000 मध्ये 12 ग्रामीण रस्ते जोडणी प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला होता. पॉईंट खूप महत्वाचा आहे की डिसेंबर 2000 मध्ये सुरू करण्यात आले तर मूळ कारण तर फक्त एकच होतं, ग्रामीण रस्ते जोडणी. आता काय काय? कृषी बाजार आहे, शाळा आहे, रुग्णालय, 3 मुद्दे आहेत, माहीत असावं. पुढे 6वा प्रश्न. खालीलपैकी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज ठरली आहे? तर ऑब्विसली स्मृती मानधना ठरलेल्या आहेत. इन डिटेल पाहूया आपण. स्मृती मानधनाची T20 आकडेवारी: एकूण धावा 4240, सामन्यांची संख्या 161, इनिंग 155, सरासरी 30.31, स्ट्राईक रेट 124.38, एक शतक, अर्धशतक 33, उच्च स्कोर 112 इंग्लंड विरुद्ध. महिला T20 यादीत स्मृती मानधना दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिली आहे सुझी बेट्स न्यूझीलंडची, 4717 धावा 181 सामन्यामध्ये. 2 नंबर आहे स्मृती मानधना भारत, 4244, आणि 3 नंबर आहे हरमनप्रीत कौर, सुमारे 3869 धावा. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचे, तिन्ही क्रमांक आपण घेण्यात आलेले आहेत. पुढे 7वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजे IMF ने अलीकडेच कोणत्या शेजारी देशाचे 1.3 अब्ज डॉलरचे मदत पॅकेज स्थगित केलेले आहे? ऑब्विसली लक्षात ठेवा, हा देश आहे बांगलादेश. बांगलादेश स्थगित केलेला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8वा. ऑस्ट्रेलियाची पहिली महिला सेनाप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे जेनिफर स्कॉफिल्ड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियाची पहिली महिला सेनाप्रमुख जनरल जेनिफर स्कॉफिल्ड ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 125व्या वर्षात इतिहासात प्रथमच एका महिलेला चीफ ऑफ आर्मी सेना प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले. नाव आहे जनरल जेनिफर स्कॉफिल्ड. पद चीफ ऑफ आर्मी. नियुक्ती एप्रिल 26. ऑस्ट्रेलियन आर्मीची स्थापना 1901. आर्मी स्थापनेला 125 वर्ष पूर्ण 2026 मध्ये म्हणून पहिली महिला चीफ ऑफ आर्मी झालेल्या आहेत. आपण पाहतोय 9वा प्रश्न. माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांची कोणत्या देशातील भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो बांगलादेशाचे आहे. ही नियुक्ती बांगलादेशावर भारताचे प्रबळ राजनैतिक लक्ष दर्शवते. दिनेश त्रिवेदी यापूर्वी भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. ते पश्चिम बंगालमधील बॅराकपूरचे माजी खासदार होते. राजदूतच्या विपरीत उच्चायुक्तांची नियुक्ती राष्ट्रकुल देशामध्ये केली जाते. पॉईंट खूप महत्वाचा आहे, लक्षात. पुढे नेक्स्ट 10वा प्रश्न. जागतिक ध्वनी दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 16 एप्रिल रोजी तो साजरा केला जातो. ठीक आहे. आपण पाहतोय मित्रांनो 11वा प्रश्न. आपल्याला माहित पाहिजे 11 काही प्रश्न वन लाईनर असतात, सर्वांना माहिती आहे की 10 नंतर ते सुद्धा आपण लक्षात असू दे. महाराष्ट्रात मराठी भाषा कोणत्या इयत्तापर्यंत अनिवार्य केली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, पहिली ती 10वी पर्यंत करण्यात आलेली आहे.
12वा प्रश्न, इन्फोसिसचा नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर उत्तर आहे कार्लोस अल्कराज आहेत, लक्षात ठेवा. 13वा प्रश्न, अशोक कुमार बेरा यांनी कोणत्या संस्थेच्या पश्चिम क्षेत्र 1 मध्ये कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर उत्तर आहे पॉवर ग्रिड मध्ये यांनी हा पदभार सांभाळलेला आहे. ठीक आहे. पुढे 14वा प्रश्न, आशियातील सर्वात लांब वन्यजीव कॉरिडॉर मुख्यत्वे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जातो असा विचारलाय? तर लक्षात ठेवा राजाजी, काय उत्तर यायचं? राजाजी राष्ट्रीय उद्यानात जातो, लक्षात असू दे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 आहे. आपण पाहतोय 15वा प्रश्न. ठीक आहे. IPL 26 मध्ये पहिले शतक कोणी झळकवले आहे? तर उत्तर आहे संजू सॅमसनने झळकवलेले आहे. पुढचा प्रश्न 16वा, लायन स्टार 5 नौदल युद्धाभ्यास कोणत्या देशादरम्यान झालेला आहे? तर पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यान तो झालेला आहे. 17वा प्रश्न, ICC वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ मार्च 2026 मध्ये पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? ठीक आहे. तर उत्तर आहे ओमालिया केर यांना मिळालेला आहे. 18वा, ICC महिला T20 विश्वचषक 26 चे यजमान देश कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर इंग्लंड आणि वेल्स हे 2 देश आहेत. आपण 19वा प्रश्न, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण झाले आहे? तर उत्तर आहे गौतम अदानी झालेले आहे. 20वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा होतो? तर उत्तर आहे 12 एप्रिल रोजी साजरा होतो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, सायप्रस मध्ये झालेल्या फाईड महिला कॅन्डिडेट स्पर्धा 26 कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने जिंकली? ऑप्शन आहे तानिया सचदेव, हरिका द्रोणावल्ली, आर वैशाली कोनरू हम्पी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, आपण सर्व प्रश्न घेतलेले आहेत. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी 20 प्रश्न महत्वाचे असतात. आणि आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक, सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना त्याची मदत होऊ शकते. ठीक आहे. ओके मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू. आपण उद्या भेटूया.